हमने ही प्यार किया तो लड़की किस काम की, असं का तू बोल सकते बोले. उपास आहे ना अजिबात आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही. चिकन तुमचं तुम्ही घ्या चिकन नाही तर तो पुरं धरू जाऊ नको बहिण. ये देखो कैसे ये कुछ समझ में नहीं आ रहे क्या कर रहे हैं. ही कुठली पद्धत आहे चपला ठेवायची मला तेच कळलं ना. अजून रील्स बनवायचे एवढं माहिती आहे पण अशा चपला ठेवून कुठली रील्स होते मला तेच अजून पण कळलं नाही. बाबा बघा पोरा तू दिसतोस लाकडावानी पण खातोस माकडावानी. आपली आता नंतर भेट होईल डायरेक्ट मुर्डेश्वरला किंवा त्याच्या आधी आमची वस्ती आहे तिथे तुम्हाला दाखवू. त्याच्यानंतर मुर्डेश्वरला प्रस्थान करू उद्या सकाळी. बाय. गुड मॉर्निंग. मुन्नार टू मुर्डेश्वर अंतर भरपूर असल्या कारणाने आम्ही मध्ये थ्रिसूरला इथं स्टे केला आहे. तर इथं मंदिर पण शंकराचं टेम्पल आहे त्याच्यामुळे शंकराच्या मंदिरात आम्ही जातो. इथे ड्रेस कोड आहे फक्त जीन्स पॅन्ट वगैरे खाली ट्रॅक पॅन्ट वगैरे घालू शकता पण वरचं कपडे ते काढायला लागतात मंदिराच्या आतमध्ये एंट्री करताना. तर आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन डायरेक्ट निघणार मुर्डेश्वरला जायला. आणि मुर्डेश्वरचा जो रस्ता आहे आता या लोकेशनपासून तो पूर्ण समुद्राच्या किनाऱ्यावरच जाते शेवटपर्यंत जवळजवळ 500 किलोमीटर तरी. तर खूप तिथं व्ह्यू असणार आहे आणि तिथेच आम्ही आमचे कुक जेवणसुद्धा बनवणार आहेत एकदम नॅचरल प्लेसमध्ये समुद्र किनारे आपण मस्त की. बाकी तुम्हाला नंतर भेट. आम्ही आता शिवमंदिरात चाललेलो आहोत. मंदिर एवढा जुना आहे ना भरपूर जुना आहे आणि दिसायला एकदम सुंदर आहे. जुनं मंदिरच दिसायला सुंदर असतात. सोबत या मंदिराचा थोडा आपल्याला माहिती द्या. आता याचा असं मला तर एकतर म्हणजे केरळ राज्य जो आहे ना तो आपल्या विष्णूचा अवतार परशुराम ना त्यांनी हे केरळ राज्य पूर्ण बनवलं आहे आणि हे पण मंदिर त्यांनीच निर्माण केलेलं आहे बऱ्याच वर्षापूर्वी. आणि इथं म्हणजे काय आलं इथे एक झाड आहे मोठं आतमध्ये. तर झाडाजवळ असं मानलं जातं की त्या झाडाजवळ आपले भगवान शंकर पार्वती आणि गणेशजी हे लिंग स्वरूपात प्रकट झाले होते आणि त्यांना ते आमंत्रित परशुरामाने केलं होतं. भगवान परशुराम मंदिर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंदिर आहे. जेवढं जुनं आहे मंदिर तेवढंच भारी दिसतं. मंदिराच्या आतमध्ये गेलेलो पण कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळं मंदिरात तुम्हाला दाखवता आलं नाही. पण मंदिर एवढा सुंदर आहे ना ते शब्दात सांगू शकत नाही. जुनं मंदिर आहे ना ते जपलं पाहिजे. आपल्याकडे काय करतात जुनं मंदिर तोडून त्याला नवीन करतात म्हणजे सिमेंटचा बोला किंवा कॉन्क्रीट नाही. या लोकांनी जुनं मंदिर जपलेले आहेत म्हणून त्यांचं मंदिर एवढी सुंदर सुंदर आहे. तर तुम्ही पाहू शकता त्याचं सिक्युरिटी आहे त्यांना विचारलं तर मंदिर सांगितलं की 2000 वर्षा पुराणच आहे. आणि मूर्त्या बिर्त्या एवढ्या सुंदर दिसतात ना भरपूर मन भरून आलं. पाहू शकता जुनं किती जुनं मंदिर आहे. दिसायला एकदम सुंदर आणि टापटीपणा अंदर आतमध्ये एवढा आहे ना भरपूर आणि एकदम शांतता. थोडी माहिती द्यायची राहिली होती मंदिराबद्दल. हा जो एंट्रन्स मेन आहे मंदिराचा इथून 364 दिवस इथून एंट्री असते. 365 म्हणजे एक दिवस असतो जो पुरम त्यांचा उत्सव असतो पुरम नावाचा. तो फक्त मंदिराच्या तिकडनं होता त्या साईडने एक दरवाजा आहे मोठा आणि तो दरवाजा फक्त वर्षातून एक वेळेलाच उघडला जातो आणि तो पण स्वतः हत्ती उघडतो दरवाजा त्या पुरमच्या दिवशी. आणि पुरमच्या दिवशी अशी इथं हे प्रथा असते की जे दोन गावं इथले आहेत त्यांच्यात कॉम्पिटिशन असते. तुम्ही यूट्यूबला नक्की बघितलं असणार की जे पोटावर उघडे होऊन जे पेंटिंग काढतात वाघाचे पेंटिंग किंवा आणखी कुठल्या प्राण्याचे सिंह वगैरेची ती पेंटिंग करून इथे पोट उघडे ठेवून इथं ते नाचत असतात ना त्या इथेच नाचत असतात. पुरमच्या दिवशी 2 गावांमध्ये ती ही असते चुरस असते 2 गावांमध्ये कोण कॉम्पिटिशन जिंकणार म्हणून ते पोट उघडे ठेवून पोटावर पेंटिंग काढून ते इथं नाचत असतात त्या मंदिराच्या समोरला जो वर्षात फक्त एकदाच ओपन केला जातो तो पण हत्ती ओपन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंदिराचा असं एक हे आहे म्हणजे जो पूर्ण भारतात 1 नंबरचा कुठला उत्सव असेल ना तो जगन्नाथपुरी आपला ओडिसाला असतो आणि 2 नंबरचा कुठला असेल उत्सव तो ह्या मंदिराचा असतो 2 नंबरचा. आणि जो वर्षातून एकदा जो उघडतो डोर तिकडचा दरवाजा ॲक्च्युली मेन एंट्रन्स तो आहे पण तो लोकांसाठी बंद असतो फक्त एका दिवसासाठी उघडायचो. आणि हा दुसरा एंट्रन्स आहे त्यातनं लोकांना दर्शन असतं. तो वर्षभर बंद असतो फक्त एका दिवस उघडतो. आता मी मध्ये थांबलो आहे भाजी घ्यायला
आता ऑन द वेला आम्हाला जेवण बनवायचं आहे. मुरुडेश्वरला जायच्या अगोदर आम्हाला मस्त भाजीचा मार्केटच भेटलेला आहे घ्यायला. प्रशांत भाऊ एका किती एवढं मोठं घेतलं? लय महाग असतील मग. 200ला 2. 200ला 2 50 ले 4 किलो आहे. 50 रुपये 4 किलो 4 किलो आहे. चल लगेच त्याने काढला मोबाईल. तरी मोठं बघ किती आहे. 4 काम 25. 200 ग्रॅम. आपल्या इथं 200 ग्रॅमच असतात फक्त. ते 90 रुपये. आपल्याकडे यो एकच 200-250ला विकतीन. तो दुसरा 500ला 2 आणि 202 भेटलेला आहे. समय भाऊ तुम्हाला जेवणामध्ये काय पाहिजे? जेवणामध्ये मला लागेल मटन. मटन ओके. चला यांची केलीच वेगळी प्रकारचे आहेत आणि आमचे धीरज भाऊना लय केली आवडलेत. एक खाला का पोट भरतंय, जेवायचीच गरज नाही. प्यार करके देखो ना मेरी तरह, तुम भी कभी प्यार करके देखो ना. हमने ही प्यार किया तो लड़की किस काम की. आता का तू बोल सकते बोले. जेवणाच्या तयारीला गाडी थांबवली चिकन सेंटरमध्ये. तुम्ही चिकन सेंटर बघा, वाटत नाही चिकन सेंटर आहे म्हणून. एकदम काचा पिचा पॅक पद्धतशीर अंडे. ती समोर आहे ती इथं बघा लावडांचे अंडे भेटले असते आम्ही घेतले असते. अंडी नको आम्हाला, लावरा भेटले असते घेतले असते. या 2 प्रकारचे कोंबड्या आहेत. मीडियम. हे खाली बसा आपल्याकडं बॉयलर, तिकडं गावठी. ही बोलतं 25 मिनिटांनी लेग का शिजते साईड डॉग. आणि ती बोलतं 1 तास शिजायला लागतंय. त्यांना हिंदी येते त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नाही काय. नाही तर लय स्ट्रगल करायला लागते इथं ऑर्डर दिली तरी कुठली तरी. उपास आहे ना, अजिबात आमच्याकडे लक्ष देणार. चिकन तुमचं तुम्ही घ्या चिकन, नाही तर राहता. तो पुरं केली तर केली मध्ये. चला बघा, आज भाजी खावायची आहे तर दाना बाहेर येणं आहे. मग त्याला चिकन खायचं असते तर दनादन बाहेर गाड्या कधी थांबतात कधी उतरतात असं होतं यानं. हॅलो. हा माहिती आहे, लावरा नव्हती रे पण लावरा मस्त होती. नाही प्यारे बघ. जेवण बनवण्यासाठी लोकेशन शोधायला आलोय. वारा खूप असल्यामुळे आम्हाला भरपूर लांब जायला लागतंय. कुठे आहे कुठे नाही रस्ता मस्त आहे. कुठे गेला? मग आपलं पैसे वाचते ना ट्रिपचा. कुठे आहेत? मग ट्रिपचे पैसे वाचतील आपलं. कसा हिरा आहे. चलो मागे 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 असे मागे मागे. काय रे मोठे हे देखो बाबा 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 धरू जाऊ. धरू जाऊ नको बहिण. हे देखो पैसे लय बेकार. स्लो बस चालली. जा मोठे जाऊ काय बघू जाऊ काय उतरून. जा जा उतर जा. ते पळलं उतरलं मारत बेकार ना ते. आता आमचा गेला एक सर्पमित्र सिद्धू राऊत चालले आहेत. घाबरते ते तितकाच. नुसती अशी फिरून धावत आली पाहिजे बस. हिच्या बहिणी चितू गाडी मेन मंडळी बघायला चालली. एकाची सुद्धा याची हिंमत नाही पकडायची, पण नुसते ऍक्शन. तर जेवायला फायनली जागा आम्ही डन केलेली आहे. धीरज यांच्या मध्ये इथे बोलतो जेवण एकदम भारी होईल. आणि लोकेशन बघा तुम्ही. हे भाऊ कैसे नाराज दिसत आहेत मला वाटतंय. तुम्ही खुश नाहीत का भाऊ? लोकेशन बघा तुम्ही. गोल्ड सँड लोकेशन बघा जेवणाचा. लोकेशन कडे बहुत 4-5 गैस. एक कुछ समझ में नहीं आ रहा है क्या कर रहे हैं.
समजलं काय? एका केरळच्या माणसाला समजवताना राऊत त्या मामाला समजवताना आम्हाला सांगायचं आहे की सोलरची बंद पडले आहे ती घेऊ का वारा अडण्यासाठी जेवण बनवताना, पण त्याला हिंदी नाही समजत आणि शैलेंद्र राऊत आमचे समजवताना का मामा घेऊ काय नको घेऊ नीट सांग. आणि हे वरून नारला पडताना म्हणलं कमी पैसे राहिल्यामुळे खर्च होणार नाही, कृपया नारळीच्या झाडाखाली उभे राहू नका, बाजूला राहा. भाऊ हे कुठून पापड आणलेत? पापड आहेत का कुलचा आहे? ओ मोरून टाका कुलचा होईल डायरेक्ट. रेडीमेड पुऱ्या बघू शकता, पुरी आणि चिकन. तू घेतलेला सर्व आतुरतेनं वाढ बघताना जेवणाची. या भाऊंचा आज वजन जवळजवळ 1.5 किलो तरी कमी झालाय, कारण त्यांना ट्रेनचा सिग्नल लागलेला आहे लाल कलरचा. जेवण झालेलं आहे, थोडा बॅलन्स आहे. सोबत कसा आहे? फिरकून येऊन फिरकून लोकेशन भारे. सावित्री नदी आलेली आहे. नजारे कैसे बाते, कुठली नदी आहे माहिती नाही पण खूप छान आहे. अरे आता जेवलेलं लगेच गिलाला रे बसलो. काय या काय अरे खालो पण गावठी मोमोज वाटतं यो. लावरांची अंडी कसली लावरा. बारकं वाटतं. व्हेज काय आहे का नाही? व्हेज समोसा नको अजिबात, सगळा नॉनव्हेज येतं. सोबत इकडे काय त्रास होतं. या ड्रेसमध्ये या माणसाला कधी बघणारच? कुठं गेला? आतमध्ये गेला हो म्हणते की नाही? यंदा तो योग नाही जवळजवळ. एक इच्छा आहे की या भाऊना या ड्रेसमध्ये लवकर बघायचं आहे. या वर्षी योग आहे की नाही? असं विमान मध्ये एंट्री केली आणि थोडा पुढे येऊन उडपीचे येतात ना, उडपीचे इथं आधी काहीतरी जावाला बसलो. ते आधी पोचलो, त्यांच्या राहिल्या प्लेटी अजून इथे पहिले डिश आलेली आहे. जाम खावा ऐकायचं नाही अजिबात. येऊ घ्या तिकडे दाखवतो. रेस का मोरला या इथं पहिलं आलं इथं व्हेज मूडच गेला सगळा. व्हेजला मूड गेला सगळा बोलतोय. हे बघ इथं ठेवलाय बॅलन्स. भाजी आहे, जैन धर्माची भाजी आहे, आपल्याला लग्नात नाही. मी पनीर तुले आणि एक्स्ट्रा राईस मागवलं. तर तुम्हाला या जेवणाची टेस्ट कशी वाटते? दादा तुम्हाला पकोडे चिकन पकोडे कसे वाटले? कुठले ये हॉटेलवाला काय? ठीक आहे, त्यांची घेऊ नंतर मुलाखत. सगळे जेवण झालेले आहेत.
म्हणजे आमच्या साहेबांचं जेवण काय होत नाही. काट्या कुट्यांचं जेवण दिलं कसं लवकर खाणार. अरे खावाची पद्धत यांचा होऊन संपला. रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजलेत तरी अद्याप आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचत नाही. जवळजवळ अजून इथून 40 किलोमीटर बाकी आहे मुरुडेश्वर. असेच खाणं पिणं थोडं टाइमपास एक पेशंट त्याच्यामुळे थोडा आम्हाला उशीर झाला. पण आता 40 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 1 तासामध्ये आम्ही 12:30 वाजेपर्यंत मुरुडेश्वरला पोहोचू. माणसं आमची अर्धी तर झोपलेली आहेत. भाऊ ड्रायव्हिंग करतायत. गुड मॉर्निंग मंडळी. आज आम्ही गोकर्णाला आहोत. काल वस्ती इथेच केले होते. थोडं लेट आलो. काल 12:15 वाजेपर्यंत इथे पोचलो आम्ही आणि स्टे इथेच केलं गोकर्णाला. आता आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. आता सर्वजण आम्ही दर्शनाला जाणार आहोत. अजून आमचे असे काही मेंबर आहेत ते नेहमीप्रमाणे लेट करतात. ते आहेत सुबोध राऊत फर्स्ट नंबर आहे. दाखवतो तुम्हाला. आम्हाला रूम मस्त भेटली होती. पाहू शकतो तुम्ही. इथे 3 माणसं झोपलेली. डबल आम्हाला एक बेडरूम मिळाला. इकडे 3 माणसं. झाली का तयारी? गाडी ओके. तू कुठे आहेस? वाघेंचा छावा. इकडे किचन सेपरेट आणि डबल बाथरूम इकडे. सकाळचा नजारा इथे दिसतो डायरेक्ट. बघा झाली तयारी? सुबोध आमची दुसरी एक रूम आहे. 2 रूम घेतले. 12 जण आहेत. ॲडजस्ट नाही होत. एक रूममध्ये 2 रूम घेतलेलं होतं. तिकडे शैलूची गँग आहे पूर्ण. मोहित झाली का तयारी? मोहित एक शांत मुलगा कळमस्त्री गावातील. ॲक्टिव्ह भरपूर आहे. जिथे जाईल तिथे आपली छाप सोडून येतो. आणि इकडे हा एक बेडरूम आणि हा हॉलमध्ये बेड आणि इकडे किचन. मिलिंद काय करतो पाहूया आपण. काय करतोस? आहे सोबत. तिकडे नजारे भारी आहेत रे. तुमची गॅलरी भारी आहे इकडं. आमच्या रूमची नाही व्यवस्थित. मस्त सनराईज बघतो का इथून? चला मग आज पण लुंग्या घालून आम्ही एक डान्स येणार आहे आमचा. लुंगी डान्स. ते जत्राच भरली त्यांची. 1 2 3 4 5 मीटिंग आहे वाटतं. सकाळ 5 6 झाले. 7 तो एक आला. 7 आहे. 7 मोरब 7 ते बघ त्यांची मीटिंग आहे सकाळच. ते बघ ते शेलू हे आपल्या इकडं असतं तर कोंबड्या आहेत तशा यांच्याकडे मोर आहेत अक्षरशः. नेहमीप्रमाणे लेट उठतोस त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? काय बोलू शकत नाही. माझ्या मग आता वाघे आंघोळ करतोय. निखिलने आंघोळ केली. वाघ भाऊ वाघ आहेत. आमचा 3रा नंबर. तर तयारी आमची झालेली आहे सर्व. आता मुरुडेश्वरला आम्ही जाणार दर्शनासाठी. तुम्ही हे बघू शकता. ही कुठली पद्धत आहे चपला ठेवायची मला तेच कळलं ना अजून. रील्स बनवायचे एवढं माहिती आहे पण अशा चपला ठेवून कुठली रील्स होते मला तेच अजून पण कळलं नाही. तर मंदिराच्या दिशेने आम्ही प्रस्थान केलं आहे. समोर बघू शकता तुम्ही. नक्कीच बऱ्याच तासानंतर आम्ही रनिंग करून इकडे आलेलो होतो. रात्री वस्ती केली आणि आता सकाळी फ्रेश होऊन सर्व मंदिरामध्ये पार्किंगचा टेन्शन नाही. पार्किंग आहे आतमध्ये. एंट्रन्सची हाईट तुम्ही बघू शकता किती आहे आणि हा ड्रेस कोड इथं परिधान करायला लागतंय. मुरुडेश्वरला मंदिर टेम्पलमध्ये आपण आलो चाललो. ही आमची मंडळी चालले. तर आतून हे तुम्हाला नक्कीच दाखवतो.
व्हिडिओ पण मागतात. इथं फोटो काढतात बाहेर. चला रे पटापट. आहे शिवा स्टॅच्यू. काम असल्यामुळे सर्व त्याच्या बाजूला स्टील लोखंड लावलेलं आहे. दाखवतो ना. आणि समोरच बीच आहे. जायचं काय बीच पोहायला? नाही, सकाळी लवकर आलं असं 100% गेलं होतं. सिद्धू बोललेलं पाणी जायचं. चांगला नाही. लाटा पण छोट्या आहेत. आमचे भाऊ अलाराम लावलेला 5चा, पण ते भाऊ मोबाईल वाजता तरी उठत नाही. कोणी वालं? ये वालं अरे काय झोपत तेवढी आलेली तर काय करणार. मोबाईल वाजायचं माहिती आहे ना. चला तर आम्ही थोडं आतमध्ये म्युझियम टाईपमध्ये बनवलं आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये चाललो. ज्यामध्ये आतमध्ये जे रावणाने लिंग आणली कैलास पर्वतावरनं, आत्मलिंग बोलतात, त्याचा संपूर्ण सार इथं दिलेला आहे चित्रीकरणाच्या आधारे. ही रावणाची मूर्ती आहे. जो तपश्चर्याला बसलेला रावण, महादेवची तपस्या करला, ती पोझिशन आहे. रावणाची तपश्चर्या बघून नारद मुनी विष्णूजवळ येताना त्यांना सर्व कळतंय की तपश्चर्या कशासाठी आहे त्याची. आणि कैलास पर्वत रावणाने तो रागाने उचललेला. तपश्चर्या तो शीर काढून देतो ना यो शंकर देवाला, तेव्हा तो प्रसन्न होतो. गणपती देवाला सांगायला येतं नारद मुनी. आणि हीच ती लिंग, आत्मलिंगाची रावण गणपती देवाच्या आपल्या बाप्पाच्या हातात देतो समुद्रकिनारी. तोच स्थान आहे. हा सेकंड स्थान, गोकर्ण हा स्थान मेन स्थान आहे, जिथे समुद्रकिनारी ठेवली होती लिंगाची. रथ महाभारत म्हणजे प्रतिकृती कृष्ण आणि अर्जुन. आमचं आता मुरुडेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थेट डायरेक्ट गोकर्ण जिथं आत्मलिंग आहे तिथं आम्ही झालेलो आहोत. कारण पहिला असं दर्शन झालं का तो आमचा लगेच 15 ते 20 मिनटात आवरून झालेला आहे. कारण आम्हाला पुढचा पल्ला पण आपला घरी जायचा
गाडी जागा इथनं आमचं घर जवळजवळ 700-800 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे मला आता जाऊन अर्ध्या स्टे करून पुढच्या प्रवासाला उद्या घरी निघायचं आहे. तर प्रतिक्रिया तुमची काय प्रतिक्रिया? आजचं दर्शन आपलं सगळं लवकर झालं का नाही झालं? 100% एवढ्या दिवसातून असं वाटलं. चला तर आम्ही आता निघतो घरी जायला. सॉरी गोकर्णला जायला. मुरुडेश्वर नाही सर्व इथला खर्च जो आहे जर सर्व जे स्टॅच्यू आहे ते सर्व ते ह्या माणसांनी इथे बनवले आहे. तुला नाही घेते वरती घेते. तर आता आम्ही मंडळी सर्व चाललो आहोत गोकर्ण जे आत्मलिंग आहे ती बघायला चाललो आहोत. तिथे जाण्यासाठी ड्रेस कोड आहे, लुंगी आणि वरती कुठलं सर्व रूम रिमूव्ह करायला लागते. टी शर्ट वगैरे बनेल सर्व काढायला लागते. फक्त लुंगी घालूनच आपली जायला लागते. जरी जीन्स पॅन्ट असली तरी जीन्स पॅन्टवर आपला लुंगी घालायला लावतात. त्याशिवाय आपल्याला आतमध्ये प्रवेश देत नाहीत आणि चांगली गोष्ट आहे. तर शंकर देवाच्या दर्शनाला ॲक्च्युली सुती कपडाच लागतो. तर ही आमची मंडळी. हे भुका लागल्या का मला? नाही ना. आज आम्ही ठरवले बिलकुल टाइमपास नाही. का असेल ते दर्शन पटापट, कारण आम्हाला वेळ महत्वाचे आजचे. त्याच्यामुळे आमचा प्रवास पण फास्ट आहे आणि दर्शन पण आम्हाला लवकर अर्ध्या तासात सर्व आम्ही कंप्लीट केले आणि आता चालू गोकर्ण. विराट कोहलीचा बिग फॅन प्रतीक राऊत. सुबोध, तुम्ही विराट कोहलीचा बर्थडे आज स्टेटस बिटस काय ठेवलाच नाही? अरे त्याने माझ्या बर्थडेला ठेवला स्टेटस? त्याने नाही ठेवलं तुझं? ठेवला. तुम्ही कशाला ठेवू का त्याचा बर्थडेला स्टेटस? पॉइंट आहे. त्याने ठेवला तुम्ही लगेच ठेवला असता. आमच्या आत्ताचा पोरे आहे यांचे मामाचा काकाचा बरं सगळा इंस्टाला स्टोऱ्या, व्हॉट्सअप बिट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट ओके ना? पाहुणे बरे ओके करतो. लंडनला घर बघायला पहिले येत गेलेले प्रतीक. अलिबागचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे आहे. अलिबागचा कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे. माझ्या घर आहे. रोहित करण माझ्या घर आहे. हे होतं मध्यस्थी काय अलिबागला रोहित आणि प्रतीक मध्यस्थीला होते. त्याला जागा भेटून बघा सगळा एने बिने पासून खरेदी करत पासून यांनी मारला. आणि तुम्हाला किती भेटले भाऊ? काय नाही घेतलं. भेटला लाखारी नाही. फोटो भेटला फक्त एक बस. टायर पण आहेत ना म्हणून त्याने फक्त फोटो घेतला फक्त बस. आम्ही गोकर्णला आम्ही आलो आहोत. गाडी डायरेक्ट पार्किंगला जाता जाईल कारण मंदिरात आतमध्ये मोबाईल अलाउड तर नाही आहे. चल असं चल सरळ रस्ता आहे. सब ते मंदिराच्या कर कसे न्यावं लागतं. त्याची तंतोतंत कट आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे. दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. आता आम्ही आलो नाश्ता करायला. सोबत नाश्त्याला काय नाश्ता बघ आपला नाश्ता 1000 शिवाय होणार नाही. इडली सांबर नाश्ता. रोज इडली सांबर खाऊन पण कंटाळा आलेला आहे. सुरुवातीला मस्त वाटलेला आणि भारी वाटलेला. ही जोडी बघा फंट्या. इडली आणि मेंदूवडा. आपले काही मेंदूवडा घेतलेला आहे. हे बाबा तब्येतीवर जाऊ नका. खाण्याच्या बाबतीत वागायचं. बाबा बघा पोरा तू दिसतोस लाकडावानी पण खातोस माकडावानी. तुझ्या अंगाची काडी जशी बुजगाणाला घातलेली साडी. तू दोनाच्या ऐवजी 4 टाइम खातो पण तुलाच माहिती नाही तू कुठे जातो. बस तुला ती इबूत घे आणि हातात 50 रुपये दे. पुरा पैसे नको तुझा फक्त मी मन बघत होतो. पैसे मन नाही खात होतो. बाबा भविष्य सांगा काहीतरी, उपाय सांगा काहीतरी. बरं तुझा हात इथं काळा दिसतोय का? तुझं भविष्य स्वतः अदृश्य दिसतोय.
भाऊ तुझं मन समाधान नाही बघ, तू दुसऱ्यांच्या ताटातून अन्न खातोस असं संपूर्ण दिसते तुझं. माझ्याशी बरे बोलणं करा गोरा, तू मनाने गोरा आहेस पण बाहेरून काला आहेस. कुठून जन्म तुझा महाराष्ट्रामध्ये झाला आहे, तुझा ॲक्च्युली जन्म इथे तामिळनाडू कर्नाटकमध्ये व्हायला पाहिजे होता. बाकी सर्व ठीक आहे, तुझं इबूत येत आहे, सर्व काही ठीक होईल. ठीक आहे बाबा काय झालं तर पैसाच टिकन आहे, काय करावं, काय उपाय असला तर सांगा. सांगतो थांबा. पोरा तू लोकांसाठी भरपूर करतो पण तुला माणसं आयत्यावर जागा देतो. तुझ्याकडे पैसा टिकतोय पण तुझा पोरा पैसा सगळ्या कपड्यांवर वेस्ट करतो. नाही नाही आता नाही जात. तुझ्या आयुष्यात कुकिंग भरपूर आहे, तू जर कामाला असेल तर काम सोडून दे, तू धंदा चालू कर. धाबा टाकायचा विचार आहे. मग ते तुला यश आहे. तुम्ही याल ना? मी नक्की येणार, फक्त मला व्हेजिटेरियन पाहिजे. चालतं नक्की पनीर केलं. ओके. बाबा बाबा त्या दोघांकडे थोडं लक्ष द्या, आमच्या दोघांचं लग्नच नाही होत नाही. बघा थोडा. पोरा तुमच्या दोघांमध्ये लक्ष्मीचं स्थान नाही, शनिदेवाची तुमच्यावर कृपा भरपूर आहे. शनिदेवाची कृपा असल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होतं, सत्याचा नाश होतो. बाबा आमचे लग्न होतील का? जरा यांचं बघतंय, दोघांचं एकच सांगू शकत नाही, नाही तर दोघांनी एकच भेटायची करत. बरं तुझं पूर्ण आयुष्य बघ EMI भरूनच जाणार, तुला खावाला तुझ्याजवळ रुपये सुद्धा राहणार नाही. हो बाबा 100% खरं आहे. पैसा असणार तरी पण तो कोणाला देणार नाही. तुम्ही हाताला चुना घासल्यामुळे तुमचं भविष्य खूप अदृश्य दिसतंय बाबा. नंतर चुना साफ करून नंतर जर नक्की भविष्य बघेल. जेवढा या रेषा दिसत ना तेवढ्या भाऊंच्या आयुष्यात पोरी आलेले आहेत, पण भाऊने कोणाला स्थान नाही दिलं. आता भाऊला पण स्थान दिलं. पोरा तुमच्यावर लक्ष्मी नाराज आहे. काय करायला लागेल बाबा? तुम्हाला एक पुडी देतो. लक्ष्मी कुठली? पैशावाली पैशावाली लक्ष्मी लक्ष्मी का नाराज ती पोरगी लक्ष्मी? पोरगी लक्ष्मी नाही, पैशावाली लक्ष्मी नाराज आहे. ती लक्ष्मी जर चांगली राहील तुझ्या पोर नक्की येणार आणि तीच तुझी लक्ष्मी खरी असणार. ती इबूत घ्या आणि हातावर 100 रुपये द्या. युपीआय बाबा चालू. रुपये मी चालत नाही बाबा. पोरा पैसे नको देऊ तुझा, मी फक्त मन बघत होतो. बाबा कुठून आलोय? पोरा ज्याच्या शर्टाला तू चुना पुसलास तुझी सगळी साडेसाती त्याला घे. तुला लग्नाचा योग नाही, जवळजवळ तू यंदा राहिलाच असंच राहशील. बाबा त्यासाठी काय करू आता मी? त्यासाठी तुझ्या मित्राला पार्टी दे. पोरं खुश तर तू खुश, तू खुश तर तुला नक्कीच लग्नाला बायको भेटेल, सॉरी मुलगी भेटेल. धन्यवाद. नजाराच एक नंबर भारी तिथं. काय धीरज तुला काय वाटतंय? सुंदर, खूप सुंदर. सेम कोकणातली बिल्डिंग येते ना, सेम कोकण. ब्रिज बाजूला समुद्र. पाहू शकतो. आणि इकडं अजिबात पाऊस नाही, नुसता ऊनच इकडं आहे. नदी आहे तिकडे समुद्र आहे, तिकडनं समुद्र पूर्ण तिकडनं. सावध ट्रिप झाली, जवळजवळ सगळं राज्य आम्ही फिरलो. आता मोठेसे करून गोवा बॉर्डरमध्ये आलो. गोवा बॉर्डरला एक गाडी आमची पोलिसांनी त्या अडकवली बॉर्डरवर आणि एक गाडी आमची पुढं अडकवली हाय स्पीड म्हणून. 70चा लिमिट होता. आमच्या भाऊ अचानक चुकून एक्सिलेटरवर पाय पडला, 86 स्पीड झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला गाडी बाजूला घेतली. 1000 रुपये फाईन भरा, तर जाऊन देणार नाही. 500 रुपयामध्ये मांडवली केली. आम्हाला डाऊट होता पूर्ण ट्रिपर साऊथमध्ये कुठं अडकवणार नाही, फक्त महाराष्ट्र आणि गोवामध्येच आम्हाला फक्त अडकलं तर अडकवतील आणि काहीतरी काढणार आणि फाईन घेणार. त्याची तसे झाले आणि ती गाडी ह्याच्यासाठी अडकून ठेवलेली आहे तर तुमच्या गाडीमध्ये शेगडी आहे तर बाटला का नाही. आता मला पसंत करायचं बाटला नाही तर नाही, बाटला आमच्याकडे नाही, आमच्याकडे अडकवलं नाही, त्यांची मग ठेवली, त्याच्यात फक्त शेगडीच भेटली. आता ही पोलिसांचं हे नेमकं त्याला आम्हाला सुद्धा माहिती नाही. काही शेगडी असेल तर बाटला जवळ पाहिजे. बाटला आमच्या दुसरीकडे झालाय, त्याच्यामुळे लय लापडा झालं, त्यांना अजून सोडलं नाही. मागायचं आम्ही पुढे त्यांना थांबलोय थोडा. तर तुम्ही नजारा बघा. आता असे नजारा असले हो, ड्रायव्हर नाही काय गाडी गोंगवणार आमची, सांगा तुम्ही. स्पीड बघा, पट्ट्या बघा असल्या फास्ट धावतो. हे बघा स्पीड बघा, नजारा बघा. या नजारासाठी आम्ही आता 500 रुपये भरले आहेत माग पोलिसांना आणि स्पीडला आलो. बाबा तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल, फाईन बद्दल? फाईन बद्दल आता काय भरलाय तर भरलाय. आणि ही फाईन सुद्धा आमच्या मंडळाकडूनच आहे फाईन.
ट्रिपमध्ये फाईन पण आमच्या भरल्या जातात. कारण अशी ट्रिप कुठं कधीच होऊ शकत नाही. हे समजा ते फाईन वगैरे ठीक आहे, गाडी घेतली म्हणजे फाईन भरणंच आहे मंडळातून. दुसरी गोष्ट म्हणजे मंडळातून मेडिकल खर्च सुद्धा भेटते आम्हाला. गोळ्या, ऍसिडिटीच्या गोळ्या, सर्व मेडिकल आपला ट्रिपच्या खर्चातून सगळं काही भेटते. फक्त इन्शुरन्स नाहीये, बाकी सगळं आमच्या ट्रिपमध्ये आहे. 20,000 रुपयामध्ये चमचमाट. त्याला फोन लाव. पोलिसाही बाटला दिला त्याला. पोलिसाही बाटला दिला. आमच्या शेगडीला बाटला नसल्यामुळे पोलिसही त्यांचा बाटला आम्हाला दिलेला आहे. म्हणजे आमच्याकडे आता 2 बाटले झाले. गोव्याला फुल राडा होणार आता. 2 बाटला 1 शेगडी लावायची कशी. हा पबजी मधला ब्रिज आहे. तर दुसरा ब्रिज हा सांगायची गरज ना आम्ही कुठं आलोत. तुम्हाला ओळखणच जाईल या ब्रिजवरून का आम्ही कुठं आहोत सध्या. गोव्यामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. पहिलंच महाराजांचं दर्शन. आम्ही आता इथून डायरेक्ट कलिंगूट बीचला जातोय. रूम बघितली नाही, रूम बघून फ्रेश होऊन नंतर आम्ही बीचवर जाणार आहोत. तर तुम्हाला नक्कीच दावा आमचा एन्जॉय.